जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 26 फेब्रुवारी इसवी सन 1647. शहाजी महाराजांनी बेंगलोरमध्ये शिवाजी महाराजांना राजकीय शिक्षण देण्यासाठी काही पंडित व शास्त्री अशा अनेक ज्ञानी व हुशार मंडळींची नेमणूक केली होती. शिक्षण देण्यासाठी, मल्लविद्या व वेगवेगळी शस्त्रे चालविण्याचे कौशल्य निर्माण करण्यासाठी त्यातील हुशार व वाकबगार लोकांची नेमणूक केली होती. शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना पुणे प्रांतावर पाठवताना पूर्ण शिक्षण देऊन परिपूर्ण केले. पुणे येथे जाताना काही हत्ती, घोडे, पायदळ, पिढीजात विश्वासू अमात्य, त्याचप्रमाणे विख्यात अध्यापक, बिरुदे, उंच ध्वज, विपुल द्रव्ये, त्याचप्रमाणे अद्वितीय कर्मे करणारे सैन्य देऊन चांगला दिवस पाहून शिवाजी महाराजांना पुणे प्रांतावर पाठवले. जाताना प्रभाव, उत्साह व मंत्र या 3 शक्ती, सेना समूह आणि स्वतःची राजलक्ष्मी हे सर्व घेऊन राजे पुण्यास निघाले होते. विख्यात अध्यापक पाठविल्याचा उल्लेख या ठिकाणी मला फार महत्त्वाचा वाटतो, कारण पुणे प्रांतात आल्यावर शिवाजी महाराजांचे विविध विद्या आणि कला यामधील शिक्षण याच कुशल अध्यापकांकडून झाले होते. श्रुती, स्मृती, पुराणे, रामायण, महाभारत, राजनीतीशास्त्र, बहुविश्व भाषा, पद्यरचना, सुभाषिते, काव्यशास्त्र, फलज्योतिष, सांग, धनुर्वेद, अश्वपरीक्षा, गजपरीक्षा, अश्वारोहण, गजारोहण, तलवार, पट्टा, भाला, चक्र इत्यादी शस्त्र चालवण्याची कला, बाहुयुद्ध, युद्ध कला, दुर्गम करण्याचे शास्त्र म्हणजे दुर्गशास्त्र, दुर्गम अशा शत्रू प्रदेशातून निसटून जाण्याची कला, शत्रू पक्षाचे इंगित जाणण्याची कला, जादूगिरी, रत्नपरीक्षा इत्यादी सर्व कला व शास्त्रे एकच एक पंडित शिकवू शकले नसते. म्हणून शहाजी राजांनी निरनिराळ्या कलांत व शास्त्रांत निष्णांत असणारा एक अध्यापक वर्गच शिवाजी महाराजांबरोबर कर्नाटकातून पाठवला होता. हा सर्व निष्णांत अध्यापक वर्ग पुणे जहागिरीत राजमाता जिजाऊंच्या पूर्ण देखरेखीखाली कार्यरत होता. बंगळूरहून पुण्याकडे जाताना शिवाजी महाराजांबरोबर शामराज निळकंठ यास पेशवा म्हणून, बाळकृष्ण हनुमंते यांना मुजुमदार म्हणून, मानकोजी दहातोंडे यांना सरनोबत म्हणून, रघुनाथ बल्लाळा सबनीस म्हणून तर सोनोपंतास डबीर म्हणून पाठवले होते. हा प्रधान मंडळाचे रूपांतर पुढे अष्टप्रधान मंडळात झाले. अशा प्रकारचे प्रधान मंडळ सैन्य, खजिना, ध्वजमुद्रा अशा जय्यत तयारीनिशी शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली होती. 26 फेब्रुवारी इसवी सन 1668. किल्लेदार रायाजी गंगादास यांना गोव्याच्या विसेरेईने लिहिलेल्या पत्राची नोंद. देसायांचे हस्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात शिरून बंडाळी मारजवीत असल्याचे आपण माझ्या निदर्शनास वारंवार आणले आहे. पण ह्या बंडाळीला आळा घालण्यास मी असमर्थ आहे. त्याचे कारण हे की देसायांची माणसे आमच्या राज्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जात नाहीत. ही इतर ठिकाणाहून कुठून तरी जात असतील तरी पण लखम सावंत आणि केशव प्रभू या दोघा उपद्व्यापी देसायांना मी आमच्या राज्यातून हाकलून देत आहे. असे जर झाले तर आपण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रजाजन देसायांच्या उपद्रवापासून मुक्त होतील अशी आशा आहे. 26 फेब्रुवारी इसवी सन 1739. खंडोजी मानकर व तुबाजी पंत यांच्यावर धारावी काबीज करण्यासाठी जबाबदारी सोपवण्यात आली. चिमाजी अप्पांनी तुबाजीस मुर्द्यावर मोर्चा बसविण्यास आज्ञा दिली. तुबाजी पंतांचा मुर्द्यावर दिनांक 22 फेब्रुवारी मोर्चा कायम झाला. इतक्यात पोर्तुगीजांनी त्यावर हल्ला केला. तुबाजी पंतांच्या फौजेने पोर्तुगीजांचा हल्ला निकराने परतविला. इतकेच नाही तर दिनांक 26 फेब्रुवारी सन 1739 रोजी गायमुखावर तुबाजी पंतांनी मोर्चा बसविला. धारावी किल्ल्यात पाण्याची सोय झाली. धारावी किल्ल्यात पाण्याची सोय नाही. गायमुख मराठ्यांनी काबीज केल्याने पोर्तुगीजांचे पाणी तुटले. 26 फेब्रुवारी इसवी सन 1784. पहिल्या इंग्रज मराठा युद्धात 1777-1782 इंग्रजांनी ग्वाल्हेरचा किल्ला गोहत्कर जाट राणांच्या हातात सुपूर्द केला होता. परंतु नंतर गोहत्कर जाट ग्वाल्हेर पुन्हा शिंद्यांकडे द्यायला राजी नव्हता. शेवटी फेब्रुवारी 1783 मध्ये महाजी शिंद्यांनी स्वतः जाऊन ग्वाल्हेरला वेढा घातला. जवळच असणारी प्रसिद्ध पन्ना शहरही मराठी फौजांनी काबीज केले. गोहत्कर जाटाची राणी आणि काही सावकार या किल्ल्यात होते. महाजींच्या प्रचंड फौजेला घाबरून किल्लेदाराने हत्यार ठेवायची तयारी दर्शवली. परंतु गोहत्कर राणीला हे समजताच ती खवळलीच. तिने आपल्या किल्लेदाराला तोफेचे तोंडी दिले.
शेवटी 5 महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर महादजींना त्यांनी ग्वाल्हेरी परत मिळाली. यानंतर महादजींनी गोहदच्या किल्ल्यालाही वेढा घातला आणि दिनांक 26 फेब्रुवारी 1784 रोजी गोहदचाही पाडाव झाला. आधीच इंग्रजांविरुद्धचा प्रचंड विजय आणि आता ग्वाल्हेर गोहदची यशस्वी मोहीम यामुळे संपूर्ण हिंदुस्थानात मराठ्यांच्या वर्चस्वावर पुन्हा एकदा निर्विवाद शिक्कामोर्तब झाले. दिल्लीकर मोगलांनाही आता पुन्हा एकदा मराठ्यांची भीती वाटू लागली होती. 26 फेब्रुवारी इसवी सन 1809 फाल्गुन शुद्ध एकादशी शके 1730 म्हणजेच दिनांक 26 फेब्रुवारी सन 1809 या दिवशी एक भयंकर घटना घडली. चिमाजी अप्पांच्या पत्नी सीताबाई या संध्याकाळच्या सुमारास जवळच असणाऱ्या ओंकारेश्वरला रिवाजानुसार दिवा लावण्यासाठी गेल्या, परंतु हातातील निरांजनाचे तबक निसटून अंगावर आले आणि त्या निरांजनाच्या ज्योतीने सीताबाईंच्या लुगड्याचा पेट घेतला. मंदिराच्या पुजाऱ्यांनी आणि आसपासच्या लोकांनी सीताबाईंना वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न केले, परंतु काही वेळातच सीताबाई मृत्यू पावल्या. 26 फेब्रुवारी इसवी सन 1966 महान क्रांतिकारक, प्रतिभासंपन्न कवी, नाटककार, प्रभावी वक्ते व लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दीर्घ कायोप्रवेशानंतर निधन. जन्म 28 मे 1883.